आर्थिक घोटाळ्यात जामिनावर असलेल्या रमेश कदमांना घर वापसीचे आता वेध लागले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून लढण्यास इच्छुक असल्याचं स्वतः रमेश कदम यांनी स्पष्टच केलंय। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना पुन्हा घर वापसीचे वेध लागले आहेत। अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्यात जामिनावर असलेले आरोपी माजी आमदार रमेश कदम यांनी जयंत पाटलांची भेट घेतली। जयंत पाटलांची भेट घेतल्यानंतर रमेश कदमांना जुन्या दिवसांची आठवण झाली आहे। ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय। शरद पवारांना नमस्कार केला, पण जयंत पाटलांशी थोडी राजकीय चर्चा झाल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्या पक्षातले सर्वच नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी हे माझ्या परिचयाचे आहेत। तर एक जस्ट सदिच्छा भेट म्हणून आलो होतो। पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आपली भेट झाली का? आज ते देखील इथं पक्ष कार्यालयात होते। ना निश्चितपणाने साहेबांना फक्त नमस्कार झाला आणि जयंत पाटील साहेबांशी सुद्धा माझं थोडंसं या संदर्भात बोलणं झालं। रमेश कदमांनी आपण पहिल्यांदाच भेटत असल्याचा दावा केलाय, पण मात्र जयंत पाटलांनी वेगळंच सांगितलंय। रमेश कदम यांनी यापूर्वी दोनदा भेट घेतल्याचा दावा जयंत पाटलांचा आहे। रमेश कदम यांनी तुमची थोड्या वेळापूर्वी भेट घेतल्याचं कळतं आहे। हो, ते आले होते, ते यापूर्वी 2-3दा भेटलेले आहेत। रमेश कदमांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप आहेत। जेलमध्ये असतानाही त्यांच्या दादागिरीच्या सुरस चर्चा माध्यमांमध्ये रंगत होत्या। रमेश कदमांना शरद पवारांनी त्यांच्या पक्षातून उमेदवारी दिल्यास त्याचा नकारात्मक संदेश मतदारांमध्ये जाण्याची चिन्ह आहे। त्यामुळे शरद पवार रमेश कदमांना थेट पक्षात घेण्याचा धोका पत्करण्याची शक्यता तशी कमीच आहे। दिलीप राठोडसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।